प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आज आपण मत्तई शुभवर्तमान अध्याय 10 याचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायामध्ये आम्हाला येशूच्या 12 शिष्यांची नावे कळून येतील. याच शिष्यांना प्रेषित असेही म्हणण्यात आले आहे. मागील 2 अध्यायांमध्ये आपण पाहिले होते की येशूने आपले सेवा कार्य सुरू केले आहे आणि तो चिन्ह चमत्कार करीत होता. आता तो आपल्या निवडलेल्या शिष्यांना सेवा कार्यासाठी पाठवित आहे. त्याने त्यांना पाठवताना कोणते अधिकार दिले, कोणत्या आज्ञा दिल्या आणि कोणत्या गोष्टींविषयी सावध राहण्याच्या सूचना केल्या, हे आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनास सुरुवात करूया. श्रोतनो, आज आम्ही मत्तई शुभवर्तमान ह्याच्या 10व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्यांना इस्रायल राष्ट्रात राज्याची सुवार्ता सांगण्याकरिता पाठविताना आम्हाला आढळतो. ह्यांना समोर धावणारे नाही, परंतु मागून धावणारे म्हणून जायचे होते. आमच्या प्रभूने त्यांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले. हे त्यांच्यासाठी एक ओळखपत्र होते. काय आपल्या लक्षात आले का की बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने कधीच कुठलेही आश्चर्यकर्म केले नाही? लक्षात घ्या की त्याच्या शिष्यांना शिकणारे हे नाव बदलून प्रेषित हे नाव मिळाले, अर्थात प्रतिनिधी हे नाव मिळाले. जसे आम्ही या अध्यायात प्रवेश करू तेव्हा आम्हाला अनेक प्रकारचे संप्रदाय आढळतील, जे त्यांची विशिष्ट प्रकारची सेवा व व्यवहाराबद्दलचा अधिकार दाखवतील. ख्रिस्ती लोकांकरिता कोणत्याही प्रकारच्या सूचना या अध्यायात आम्हाला सापडणार नाहीत. ह्या अध्यायात देण्यात आलेल्या सूचना कोणत्या परिस्थितीत व वातावरणात देण्यात आल्यात व त्यांना अचूकपणे आम्ही कसे समजावे हे आम्हाला लक्षपूर्वक पाहावे लागेल. 10वा अध्याय 1 वचन पहा. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. इस्रायल राष्ट्रात जाण्यासाठी त्यांना देण्यात आलेला अधिकार एक ओळखपत्र होता. अधिकार मिळाल्यामुळे ते आता शिष्य राहिले नव्हते, पण त्यांना प्रेषित पद प्राप्त झाले होते. 2 ते 4 वचने. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप, बर्थलमै, थोमा व मत्ते जकातदार, अल्फेचा मुलगा याकोब व तद्दीर, शिमोन कनानी व त्याला अर्थात येशूला धरून देणारा यहुदा इस्करियोत. नंतर 5 आणि 6 वचने आम्हाला पुढे सांगतात, ह्या 12 जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठविले की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शम्रोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जर आपण आपल्या व्यक्तिगत सेवा कार्याकरिता ह्या अध्यायातून काही सूचना घेणार असाल तर आपणाला इस्रायल राष्ट्रापर्यंत स्वतःला सीमित करावे लागेल, कारण ह्या गोष्टी इस्रायल राष्ट्रातील हरवलेल्यांसाठी आहेत. अर्थातच ह्यामध्ये आम्हाला जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे ती नाही. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये आमची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि हे वचन सांगतं की येरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. लक्षात घ्या की आम्हाला शोम्रोन व पृथ्वीच्या शेवटाला सुद्धा आमच्या सुवार्तेच्या घोषणेमध्ये सम्मिलित करायचे आहे. परंतु ख्रिस्ताने ह्या 12 जणांना शोम्रोनपासून दूर राहण्याकरिता गैर यहुद्यांकडे न जाण्याकरिता सांगितले, परंतु फक्त इस्रायलमधील हरवलेल्यांकडे जाण्यास सांगितले. त्या 12 जणांचा संदेश हा असायला हवा होता. 7वं वचन सांगतं, जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. स्वर्गाचे राज्य कसे जवळ आले आहे? राजाच्या रूपात. तो त्यांच्या मध्ये होता. मागील शतकात बऱ्याच मंडळांना असे वाटत होते की आम्हाला ह्या पृथ्वीवर स्वर्गाचे राज्य उभारायचे आहे व त्या दिशेने त्यांनी कार्य सुरू केले. प्रत्येकाला वाटत होते की देवाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. परंतु श्रोत्यांनो, मंडळीला राज्य स्थापित करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले नाही. येशू ख्रिस्त स्वतः जेव्हा तो ह्या पृथ्वीवर येईल तेव्हा राज्य स्थापित करेल. ह्या जगातून
मंडळीला ख्रिस्ताला प्रगट करण्याकरिता व त्याचे शुभवर्तमान संपूर्ण जगात सांगण्याकरिता बाहेर बोलावण्यात आलेले आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताला हृदयात स्वीकारतो तेव्हा स्वर्गाचे राज्य आमच्या मध्ये स्थापित होते, आमच्या अंतःकरणामध्ये स्थापित होते. श्रोत्यानो, येशूजवळ जे अधिकारपत्र होते तेच अधिकारपत्र देऊन तो त्या 12 जणांना ह्या ठिकाणी पाठवित आहे. 8वं वचन पहा, 10वा अध्याय 8वं वचन. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठास शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या. मला असं वाटतं की ह्या 4 पैकी जर आपण एक जरी करू शकत असाल तर आपण 4ही गोष्टी करायला हव्यात. ह्या ठिकाणी मृतांना जिवंत करणे सुद्धा समाविष्ट आहे. ज्या परिस्थितीत व समयी हे देण्यात आले त्या परिस्थितीत आणि समयी हे लागू होते. बरेच लोक 8व्या वचनाला आपली जबाबदारी मानून 9व्या वचनाकडे दुर्लक्ष करतात. परंतु श्रोत्यांनो, लक्षात घ्या की ही दोन्ही वचने सोबत जुळलेली आहेत. 9वं वचन आम्हाला पुढे सांगतं, सोने रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका. ह्या सूचना आमच्या प्रभूच्या 3 वर्षाच्या सेवा काळाच्या दरम्यान तात्पुरत्या देण्यात आल्या होत्या. परंतु त्याच्या सेवेच्या शेवटी असा दिवस आला की त्याने प्रेषितांना वेगळ्या सूचना दिल्यात. लूक शुभवर्तमान 22वा अध्याय 35 आणि 36 वचनांमध्ये त्याने त्यांना म्हटले की मी तुम्हास पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हास काही उणे पडले का? ते म्हणाले, नाही. त्याने त्यांना म्हटले, पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी, तसेच झोळीही घ्यावी, आणि ज्याच्याजवळ तरवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी. आणि पौलाने करिंथकरास पहिले पत्र 9व्या अध्यायामध्ये सुवार्तिकांविषयी बरेच काही लिहिले. करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय आणि 14व्या वचनात त्याने म्हटले की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. जर श्रोत्यानो, आपण 8व्या वचनाला स्वतःच्या सेवेसाठी लागू करीत असाल तर 9व्या वचनाला सुद्धा लागू करा. 12 जणांना पाठविण्यापूर्वी येशूने त्यांना अजून सूचना दिल्यात. 10वा अध्याय 11वे वचन पहा. मत्ते शुभवर्तमान 10वा अध्याय 11वे वचन. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. हे निश्चितच आमच्या काळासाठी नाही. पुढे 12 आणि 13 वचने. आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त हो, ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ. घर म्हणजे इमारत नसून घरात राहणाऱ्या लोकांविषयी प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी सांगत आहे. 14वं वचन. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. आज ही आमची जबाबदारी नाही. ही सूचना त्या विशिष्ट समयी त्या विशिष्ट लोकांना देण्यात आली. पुढे 15वं वचन. मी तुम्हास खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल. पुढच्या अध्यायात आम्हाला आढळेल की ज्यांच्यावर न्याय प्रगट झाला त्या शहरांचे काय झाले. 16वं वचन. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. प्रभू येशू ह्यांना त्याच्या साक्षीदारांच्या रूपात जात असताना काही महान तत्वे ह्या ठिकाणी सांगत आहे. ही तत्वे समय व सर्व काळासाठी चांगली आहेत व निश्चितच आमच्या काळासाठी चांगली आहेत. देवाच्या लेकरांनी सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी असावे. ह्यापैकी एक असणे व दुसरे नसणे नेहमीच धोक्याचे ठरते. 17 आणि 18 वचने. माणसाच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्या पुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. त्यावेळी अनेकांसोबत हे घडले. आज सुद्धा हे घडत आहे. 19 आणि 20 वचने. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करीतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हास सुचविले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणार आहे.
खेदाने सांगावं लागतं श्रोत्यानो, की बरेचसे लोक ह्या वचनांचा चुकीचा अर्थ घेऊन जेव्हा त्यांना उपदेश करायचा असतो तेव्हा तयारी करीत नाहीत आणि ते असं म्हणतात की पवित्र आत्मा त्याच वेळी आम्हाला सांगेल की आम्ही काय बोलावे. परंतु मला पूर्ण खात्री आहे की हे वचन त्या लोकांकरिता लागू पडते ज्यांना जेव्हा ख्रिस्ताच्या नावामुळे अटक केल्या जाईल आणि त्यांना काय उत्तर द्यावे, काय बोलावे ह्याच्या तयारीसाठी वेळ मिळणार नाही, तेव्हा पवित्र आत्मा त्यांना सांगेल की त्यांनी काय बोलावे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा या 12 जणांना पाठवले तेव्हा त्यांना ही सूचना त्याने दिली. परंतु जेव्हा उपदेश देण्याची वेळ येते तेव्हा प्रार्थनेमध्ये बराच वेळ घालून देवाकडून मार्गदर्शन प्राप्त करून उपदेश तयार करणे प्रत्येकाकरिता आवश्यक असते. पुढे येशू काय म्हणतो पहा, 21 वचन, भाऊ भावाला व बाप मुलाला जीवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यास ठार करीतील. ख्रिस्ताच्या येण्याने मानवामध्ये विभाजन झाले, त्यामुळे एकता निर्माण झाली नाही. कुटुंबातील एक व्यक्ती जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करते, त्याच्यावर विश्वास ठेवते आणि घरातील अन्य लोक जेव्हा विश्वास ठेवत नाहीत तेव्हा त्या कुटुंबामध्ये फूट पडते. पौलाने करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये फार चांगल्या प्रकारे सांगितले, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. पुढे 22 वचन, आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करीतील, तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. ह्याद्वारे हे प्रगट होतं श्रोत्यानो की प्रभू त्याच्या लोकांना त्याच्या 3 वर्षाच्या सेवा काळात राखण्याकरिता समर्थ होता. ह्याचप्रमाणे मत्ते 24 अध्याय आणि 13 वचनामध्ये महासंकटाच्या काळात प्रभू त्याच्या लोकांना राखणार आहे. 23 वचन, जेव्हा एका गावात तुमचा छळ करीतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हास खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत. तो ह्या ठिकाणी इस्रायलची सर्व गावे म्हणतो, जगातली नाही, हे लक्षात घ्या. मनुष्याचा पुत्र येईपर्यंत ह्याचाच अर्थ राष्ट्रासमोर तो प्रगट होईपर्यंत त्याच्या संबंधाने लोकांमध्ये बरेच मतभेद होते. जेव्हा त्याने शिष्यांना विचारले की लोक मला काय म्हणून ओळखतात, तेव्हा त्यांनी अनेक उत्तरे दिलीत. प्रत्येकाचे त्याच्या बाबतीत वेगवेगळे मत होते. आज आमच्या दिवसात सुद्धा लोक त्याला अवतार समजतात, काही लोक त्याला महापुरुष समजतात, काही लोक त्याला संत समजतात आणि अनेक प्रकारे लोक त्याला मानतात. आता तो त्याच्या लोकांना सर्वसाधारण सूचना देत आहे. ही अशी महान तत्वे आहे श्रोत्यानो, जी आज तुम्ही व मी स्वतःला लागू करू शकतो, परंतु ही वचने प्रेषितांना सरळपणे लागू पडतात. 24 वचन, गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. आम्ही ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करीत आहोत आणि तो प्रथम आमच्या जीवनामध्ये असायला हवा. जर तो प्रथम नसेल तर समस्या निर्माण होईल. 25 वचन, शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्यास पुरे. घर देण्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. जर आपण त्याच्याशी विश्वासू आहात तर लोक आपणाविषयी काय बोलतात ह्याची काळजी करू नका. ते प्रभूविषयी सुद्धा चांगल्या गोष्टी बोलले नाहीत. जर त्याच्याशी त्यांनी वाईट प्रकारे वर्तन केले तर त्याच्या शिष्यांना चांगली वर्तणूक मिळेल हे कदापि शक्य नाही. 26 वचन, ह्यास्तव त्यांना भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. परमेश्वराच्या न्यायाचा दिवस प्रगट होणार आहे. जे छळ करणार आहेत त्यांचा न्याय होईल व विश्वासणाऱ्यांची निर्दोषता साबित होईल. म्हणून श्रोतांनो, स्वतःच्या आंतरिक जीवनामध्ये ढुंकून पहा, बाहेरगत जीवनाला पहा आणि सतर्क व्हा. 27 वचन, जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून घोषित करा. आज आम्हाला अशा प्रकारे वचन घोषित करण्याची फार आवश्यकता आहे. 28 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. जे शरीराचा घात करीतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश कराव्यास जो समर्थ आहे
त्याला भ्या. दुसऱ्या शब्दात तो सांगत आहे की तुम्ही परमेश्वराचे भय बाळगा. एका देवाच्या सेवकाला कोणी विचारले की आपण इतके साहसी कसे? त्या देवाच्या सेवकाने उत्तर दिले, मी हे शिकलो की जेव्हा आम्ही परमेश्वराचे भय बाळगतो तेव्हा आम्हाला कोणाचे भय बाळगण्याची गरज नाही. खरोखर श्रोत्यानो, जेव्हा आम्ही परमेश्वराचे भय बाळगतो तेव्हा आम्हाला मनुष्याचे भय बाळगण्याची गरज नाही. 29 वचन, 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. किती सुंदर वचन आहे हे. परमेश्वर चिमण्यांची काळजी घेतो. काय आपण कधी चिमणीला पाहिले? किती चांगल्या प्रकारे परमेश्वर त्यांची काळजी घेतो हे कधी आपण लक्षात घेतले आहे काय? 30 वचन, तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो. तुमच्या आईपेक्षा, तुमच्या वडिलांपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर अधिक प्रेम करतो. कधी तुमच्या आईने तुमच्या डोक्यावरच्या केसांना मोजले आहे काय? नाही. परमेश्वराला मात्र तुमच्या डोक्यावरील केसांची संख्या ठाऊक आहे. 31 वचन आता पुढे सांगतं की म्हणून भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. विचार करा श्रोत्यानो, की जर परमेश्वराला एखादी चिमणी कोठे आहे हे ठाऊक आहे, तर तुम्ही कोठे आहात हे सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. 32 आणि 33 वचने, जो कोणी माणसासमोर मला पत्करेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करेन, पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेन. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला पापांपासून मुक्ती देणारा, तारणारा म्हणून स्वीकारता, तेव्हा आपण त्याला सर्वांसमोर स्वीकारू आणि जेथे गरज पडेल तेथे त्याच्याविषयी साक्ष सुद्धा देऊ. ज्या प्रकारे रात्रीनंतर दिवस येतो त्याच प्रकारे 33व्या वचनातील विधान 32व्या वचनानंतर येते. पुष्कळशा ठिकाणी ख्रिस्ताचे नाव घेणे अगदी निरर्थक ठरते. त्यावेळी श्रोत्यानो, आमच्याकरिता चूप राहणे योग्य ठरते. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही येशू ख्रिस्ताचा नकार करतो, परंतु ज्या ठिकाणी लोक समजून घेत नाहीत आणि येशू ख्रिस्ताला आदर देत नाहीत त्या ठिकाणी चूप राहणे योग्य ठरते. 34 वचन, मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो आहे असे समजू नका. मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो आहे. येशू ख्रिस्त जेव्हा पहिल्यांदा ह्या पृथ्वीवर आला तेव्हा तो शांती स्थापित करण्याकरिता नव्हे तर पाप्यांना ताराव्यास आला. अद्यापही पाप जगात आहे आणि जोपर्यंत ह्या पृथ्वीवर पाप आहे तोपर्यंत परमेश्वर म्हणतो दुष्टांकरिता शांती नाही. जोपर्यंत सर्व अधार्मिकता दूर होणार नाही तोपर्यंत येशू ख्रिस्त व सैतान ह्यांच्यामधील युद्ध चालू राहणार. 35 आणि 36 वचने, कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. पौलाने ह्या वचनांचे सत्य सांगताना करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये लिहिले, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य असं आहे. अनेक कुटुंबे सुवार्ता प्रसारामुळे विभागल्या गेली आहेत. भाऊ बहिणी अलग झालेले आहेत. विश्वासणाऱ्यांमध्ये एके आहे आणि न तारलेल्या जगापासून ते विभक्त केल्या गेलेले आहेत. 37 वचन, जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करीतो तो मला योग्य नाही. जोपर्यंत श्रोत्यानो आपण आपले जीवन ख्रिस्ताच्या हातात समर्पित करीत नाही आणि त्याकरिता किंमत चुकवत नाही तर आपण समर्पणाविषयी अधिक बोलू शकणार नाही. मी स्वतः समर्पित ख्रिस्ती व्यक्ती आहे ह्याविषयी अधिक बोलायला कचरते, कारण मला माहीत आहे की कित्येकदा मी शिमोन पेत्राप्रमाणे कळत नकळत येशू ख्रिस्ताचा नकार करते, त्याच्याशी विश्वासू राहण्यामध्ये दुर्बळ पडते. पण देवाची त्याच्या विश्वासूपणाबद्दल मी स्तुती करते की त्याने अनेकदा माझ्या उणीवा जाणून सुद्धा माझी काळजी घेतली, माझी मदत केली आणि त्यानेच मला आतापर्यंत विश्वासामध्ये स्थिर राखलेले आहे. 38 वचन, आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. आमच्यापैकी अनेक लोक योग्य नाहीत. जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला
पूर्णपणे समर्पित होत नाही तोपर्यंत तो आमचा उपयोग करून घेऊ शकत नाही. परंतु देवाची स्तुती असो की तो आम्हाला सोडित नाही, टाकीत नाही. 39 वचन, ज्याने आपला जीव राखिला तो त्याला गमावेल, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमाविला तो त्याला राखील. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे जे अनंत जीवन आम्हाला प्राप्त होते ते आणि ह्या पृथ्वीवर शारीरिक जे जीवन आहे त्या दोघांमधली तफावत तो ह्या ठिकाणी दाखवित आहे. हे शक्य आहे श्रोत्यानो की एखाद्या व्यक्तीला त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला म्हणून मृत्यूदंड देण्यात येईल, परंतु ती व्यक्ती ख्रिस्तासाठी शारीरिक जीवन तर गमावेल, परंतु तिला त्याच्यामध्ये अनंत जीवन जे मिळालेले आहे ते कायम राहील, जे तिला त्याच्या उपस्थितीमध्ये घेऊन जाईल. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 8 वचनामध्ये पौल लिहितो, आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. पुढे 40 ते 42 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. जो तुम्हा स्वीकारितो तो मला स्वीकारितो, आणि जो मला स्वीकारितो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारितो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारितो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हाला खचित सांगतो. योहान शुभवर्तमान 15 अध्यायामध्ये प्रभू येशूने ह्या भागाला स्पष्ट केले आहे. जेव्हा तो म्हणतो की जगाने त्याचा द्वेष केला व त्याच्या लोकांचा सुद्धा ते द्वेष करेल, जेव्हा आपण त्याला तारणारा म्हणून स्वीकारता तेव्हा आपणाला पूर्ण प्रतिफळ मिळेल. आमचा प्रभू हे स्पष्ट करतो की प्रतिफळ विश्वास योग्यतेप्रमाणे देण्यात येईल. श्रोत्यानो, आज आपल्या जीवनाचे परीक्षण करा आणि पहा की आपण किती विश्वासयोग्य आहात. विश्वासामध्ये आपण कुठे आहात? परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, ख्रिस्त सेवा कार्य करीत राज्याची घोषणा करीत होता. ख्रिस्ताचे राज्य लोकांमध्ये येण्यासाठी त्याने त्याच्या शिष्यांनाही त्याच कामगिरीवर पाठवले होते. काय ख्रिस्ताचे राज्य आमच्यात यावे असे आपणास वाटते काय? त्याने नेमून दिलेल्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याला स्वीकारणे आवश्यक आहे. तो आजही आम्हास मदत करण्यास सिद्ध आहे. अनंत काळचे जीवन व दैहिक जीवन यातील फरक जाणा. ख्रिस्ताला समर्पित व्हा. त्याच्या चरणांपाशी आपण जाऊ आणि आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आणि प्रभूजी, आमची विनंती, आमची मागणी तुझ्या चरणापाशी आम्ही सादर करीत आहोत. प्रभूजी, तुझं वचन म्हणतं की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत आमची आत्मिक उन्नती होण्यासाठी. प्रभूजी, या जीवनामध्ये जे जगिक जीवन आहे तो आम्हाला वेळोवेळी सावध करतोस की आमचं लक्ष जगिक जीवनाकडे नव्हे, तर तू देऊ करत असलेल्या अनंतकालीन जीवनाकडं म्हणजेच सार्वकालिक जीवनाकडे आमचं लक्ष असावं. होय प्रभूजी, आज आमच्या समोर तू या गोष्टी ठेवलेल्या आहेस. ते स्वीकारण्यासाठी आम्हाला तू अंतःकरण दे की जेणेकरून आमच्या जीवनामधल्या दैनंदिन कृतीमध्ये प्रभूजी आम्ही योग्य अशा गोष्टी सदैव करत राहू. आणि म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. येशू ख्रिस्तावरती विश्वास आणि त्याला स्वीकारून चालण्यासाठी तो आम्हाला मदत कर. आणि म्हणूनच या विनंत्या, मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाला मार्ग देतो, जो आम्हाला दिशा देतो, त्या आमच्या येशूच्या नावात ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. तुम्ही स्थिर व अढळ व्हा. प्रभूच्या कामात सर्वदा तत्पर असा. प्रभू आपणास सहाय्य करो.